श्रोतेहो नमस्कार. आज 1 जुलै या दिवसाचं महत्त्व म्हणजे प्रसिद्ध डॉक्टर, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि वैद्यकीय विज्ञानाचे प्रणेते डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसंच समाजातील डॉक्टर बांधवांना अतुल्य योगदानाबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा ठरतो. डॉक्टरांचं आपल्या आयुष्यातील योगदान किती महत्त्वाचं आहे हे सर्वांना माहीतच आहे. तर श्रोतेहो, नॅशनल डॉक्टर्स डे म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिनाची संकल्पना आहे. मुखवट्याच्या मागे काळजीवाहकांची काळजी घेणे. डॉक्टर आपल्या रुग्णांची काळजी घेतात, पण त्यांच्या मागेही एक संवेदनशील माणूस असतो. त्यांच्या हक्कांची, भावनांची आणि मानसिक आरोग्याची देखील तेवढीच गरज असते. श्रोतेहो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर मिलिंद बोर्डवेकर सर आलेले आहेत. सर, प्रथम राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. यावर्षीची राष्ट्रीय डॉक्टर दिनाची संकल्पना आहे मुखवट्याच्या मागे काळजीवाहकांची काळजी घेणे. याबाबत आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगू शकाल? नक्कीच. अतिशय सुंदर अशी संकल्पना मांडलेली आहे. मुखवट्याच्या मागील काळजीवाहकांची काळजी. म्हणजे आपण बघत असाल मॅडम की डॉक्टर्स हा नेहमी तुम्हाला मास्कमध्ये दिसतोय, एस्पेशली कोविडपासून. हो. तर हा मास्क कदाचित त्यांना अभिप्रेत नसेल. हा जो मास्क आहे तो एक सामाजिक बंधनाचा किंवा एक आपल्या डॉक्टर म्हणून असलेल्या प्रतिमेचा असा तो मास्क घेऊन ही डॉक्टर असलेली व्यक्ती नेहमी वावरत असते. पण त्यांच्याही त्या मुखवटा काढला की त्या मुखवट्याच्या मागे मात्र दडलेला असतो तो एक आदर्श, एखादा प्रेमळ पिता, एखादा आदर्श पती, कोणाचा तरी मुलगा किंवा कोणाची तरी मुलगी, जर ती स्त्री डॉक्टर असेल तर ही सगळी नातेसंबंध घेऊन हा माणूस तो मुखवटा चढवून एक डॉक्टर म्हणून समाजात वावरत असतो. आणि हे वावरत असताना त्याला त्याच्या दोन्ही आघाड्यांवर त्याला ही कसरत करायची असते की त्याच्या इमोशन्स पण त्याला सांभाळायचे असतात, भावना सांभाळायच्या असतात. शिवाय इथे पेशंट जे गंभीर स्वरूपात असतात त्यांच्या नातेवाईकांना धीरही द्यायचा असतो. बऱ्याच वेळेला असं असतं की या ज्या भावनांचा जो ताण असतो, गुंता असतो, तोही कधीकधी डॉक्टरांच्या त्यांच्या कामामध्ये कधीकधी उमटू शकतो. ती उमटण्याची शक्यता असते. कदाचित त्याचं कारण वेगवेगळे असू शकतात. कौटुंबिक ताण असू शकतो, कदाचित त्यांच्यावर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण असू शकतो, किंवा कदाचित काही दबाव आणणाऱ्या काही गोष्टी असू शकतात. या सर्व गोष्टींमुळे आजचा जो डॉक्टर आहे तो बऱ्यापैकी तणावामध्ये आहे असं एकंदर चित्र आपल्याला दिसतंय. आणि त्याचाच परिणाम म्हणून डॉक्टरांचे संप होणं, डॉक्टरांचे मोर्चे निघणं, अशा गोष्टी आपण पाहता. शिवाय डॉक्टरांवर होणारे हल्ले हा तर काळजीचा विषय झालेला आहे देशभरात. शिवाय स्त्री डॉक्टरांवर होणारे हल्ले किंवा त्यांच्यावर होणारे बलात्कार, ह्या गोष्टी पण आपण सोशल मीडिया किंवा न्यूजमधनं वगैरे आपण वाचतच असतो. तर या गोष्टींमुळे सुद्धा काम करताना डॉक्टर एक मोकळ्या मनाने त्यांचं जे काम आहे ते करताना त्यांना येणारा जो ताण आहे, त्यांना येणारी जी बंधनं आहेत, याच्यामुळेच कदाचित ही थीम निवडावी लागली असावी असं मला वाटतं. म्हणूनच माझं समाजालासुद्धा असं आवाहन आहे की डॉक्टरना तुम्ही त्यांच्या मागची, डॉक्टरांच्या चेहऱ्याच्या मागची त्यांची जी प्रतिमा आहे त्याचाही विचार करून किंवा त्यांची भूमिका समजून घेऊन तुम्ही कुठलीही गोष्ट पाऊल टाकताना विचार करून तशा पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे किंवा डॉक्टरांचा तशा प्रकारे सन्मान राखला गेला पाहिजे. नक्की सर. आपल्या भारतामध्ये एकूण लोकसंख्या बघता डॉक्टरांचं प्रमाण किती आहे आणि किती असावं? तसं बघायला गेलं तर WHO काय सांगतं की सरासरी 1000 लोकांच्या मागे एक डॉक्टर असावा. पण मला नाही वाटत की एवढं प्रमाण हे पुरेसं आहे म्हणून. आपल्या भारतात आता जर बघितलं तर साधारणतः एकास 834, म्हणजे जर 834 लोक असतील तर त्याच्यामागे एक डॉक्टर असं प्रमाण आहे. आता आपण बघितलं संसदेमध्ये आपले मंत्री सांगताना की बाबा WHOच्या नॉर्म्सच्या पेक्षा आमची ही परिस्थिती चांगली आहे देशात. पण परंतु तुम्ही जर तुम्ही प्रत्यक्षरित्या पाहायला गेलात तर तेवढं ही संख्या पुरेशी नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. अगदी तुम्ही महाराष्ट्राचं जर आपल्या बघितलात तर ही संख्या 1000 0.84, म्हणजे अगदी एक डॉक्टरही नाही 1000च्या लोकसंख्येला, अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे हा जो काही अतिरिक्त ताण पडतो आहे आपल्या आरोग्य संस्थेवर म्हणूया किंवा आरोग्य यंत्रणेवर म्हणूया, तर त्याच्यामुळे सुद्धा डॉक्टरांवर बऱ्यापैकी तणाव आहे आणि त्याचाच परिणाम
हा शेवटी आपल्या समाजाच्या आरोग्यावरही होतो आहे. नक्की सर. हो. उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार आणि उत्तम व्यायाम कसा असावा? उत्तम आहार आणि उत्तम व्यायाम हे जर सांगायचं झालं तर आपल्याला त्या कोणासाठी आपण सांगतोय त्या व्यक्तिसापेक्ष ह्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलासाठी जर म्हणालात आहार, तर त्याच्या वाढीसाठी लागणारा, त्याच्या स्नायूंची बळकटी होण्यासाठी किंवा त्याच्या मेंदूचा विकास होण्यासाठी लागणारा अशा पद्धतीचा चौरस आहार, समतोल आहार की ज्याच्यामध्ये प्रथिनं, कार्बोहायड्रेट, तुमची व्हिटॅमिन्स याचा पुरेसा योग्य अंतर्भाव असलेला, त्यानंतर त्याच्या पाण्याचं योग्य प्रमाण असेल, कडधान्य, डाळी किंवा जर तू मांसाहारी असेल व्यक्ती तर त्याच्यामध्ये अंडी, मासे, त्यानंतर मांसाहार, चिकन याचासुद्धा अंतर्भाव त्याच्यामध्ये असावा, जेणेकरून मुलांची वाढ अतिशय चांगल्या रीतीने होईल. मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या पुढे जाऊन होणाऱ्या भावी माता असतात. मग त्यांच्या पुढील माता होण्याच्या वाटचालीसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्यांची, उदाहरणार्थ त्यांची मासिक पाळी नियमित राहणं, त्याच्यामध्ये कुठले काही दोष असू नयेत याच्यासाठी सुद्धा मुलींनीसुद्धा चौरस आहार घेणं, सर्व प्रकारच्या आहाराचा त्याच्यात अंतर्भाव असला पाहिजे. म्हणजे आणि आताचं जर बघायला गेलं तर मुलांचे आपण पाहतो की पालकांकडून खूप लाड होतात. म्हणजे लाडाच्या स्वरूपात मुलांना जंक फूड बऱ्यापैकी दिलं जाते, आपण ते पाहता. वरचेवर लाड पुरवले हो, जातात. आणि मुलांना एक रिवॉर्ड म्हणून किंवा एक बक्षीस म्हणूनही तसं हॉटेलिंग करायला नेणं किंवा त्यांना तशा त्या वस्तू आणून देणं असंही पालकांकडून केलं झालं. तर माझं पालकांनाही त्यांना विनंती राहील की आपल्या मुलांना शक्यतो या चौरस आहाराची, समतोल आहाराची सवय लावा, जेणेकरून मुलांचे, कारण कसं आहे, आपण जे खातो तसं आपलं मन बनतं किंवा तसे आपले विचार बनतात. तुमचा आहार जर समतोल असेल तर त्या मुलांचं विचार करण्याची क्षमताही उद्या समतोल असू शकेल. त्यामुळे हे जर आपण थोडंसं पुढच्या वयामध्ये विचार केला तर जे प्रौढ आहेत किंवा जे उतार वयाला लागलेले आहेत तर त्यांची जी होणारी शरीराची झीज आहे तर ती झीज टाळता येईल अशा पद्धतीचा आहार पाहिजे, किंवा ती झीज भरून काढणारे घटक त्यांना मिळतील अशा गोष्टी घेतल्या पाहिजे. उदाहरणार्थ त्यांच्या हाडांचे ठिसूळपणा वगैरे ह्या समस्या असतात उतार वयामध्ये, तर त्या ठिकाणी त्यांनी कॅल्शियमयुक्त आहार थोडासा घेतला पाहिजे, प्रथिनयुक्त थोडा आहार घेतला पाहिजे. त्यांच्यामध्ये होणारे काही मानसिक जे काही विकार असतात त्याच्यामध्ये प्रथिनांचाही अंतर्भाव असतो, जसं B12 नावाचं जे आपलं व्हिटॅमिन आहे, तर त्याचं कसा अंतर्भाव करता येईल आपल्या आहारामध्ये ही त्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणजे वयोमानानुसार आहार घ्यावा. निश्चितच. कारण एकाचा आहार हा दुसऱ्यासाठी तेवढाच पूरक किंवा पोषक असेल असं नाही. कारण एखादा समजा जर खूप अति व्यायाम करत असेल, जिम करत असेल, तर त्याची रिक्वायरमेंट, त्याची जी गरज आहे शरीराची ती नक्कीच, कॅलरीची जी गरज असेल ती नक्कीच वेगळी असू शकेल. पण एवढं नक्की की कॅलरीची गरज भरून काढण्यासाठी जे एक्स्ट्रा कॅलरीवाले जे पदार्थ आहेत, उदाहरणार्थ कोल्ड ड्रिंक्स, स्वीट्स, हे पदार्थ मात्र निश्चितपणे टाळले गेले पाहिजेत. आणि त्याच्याबरोबरच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसा आहार महत्त्वाचा आहे तेवढाच तुमचा विहार किंवा तुमचा व्यायाम हाही तेवढाच महत्त्वाचा आहे. व्यायामही आपण व्यक्तिसापेक्षच सांगतो, कारण लहान मुलांना त्यांच्या शाळेमध्ये खेळणं किंवा त्यांच्या जे काही ॲक्टिव्हिटीज होतात, स्पर्धा होतात, याच्यातून त्यांची अनायासे त्यांची धावपळ, याच्यातून त्यांचा व्यायाम होत असतो. थोडीशी मोठी मुलं कॉलेजची वगैरे आहेत, त्यांच्यामध्ये पूर्वी जे बघायला मिळायचं ते आता बघायला मिळत नाही. कारण ती तुम्ही सहमत व्हाल मॅडम माझ्याशी की आता मुलांच्या हातात प्रत्येकाच्या फोन आले आहेत, मोबाईल फोन्स आले, सोशल मीडिया, ते रील्स बघणं याच्यातच त्यांचा वेळ जातो. त्यामुळे ग्राउंडवर जाणं, खेळणं अशी मुलं आता फार कमी बघायला मिळतात. मैदानी खेळ पूर्ण निश्चितच. आणि उतार वयामधल्या लोकांना व्यायामाबद्दल थोडीशी अवेअरनेसची गरज आहे. कारण त्यांनी आता असं म्हणून उपयोग नाही की आमचं सगळं आता झालं, तर त्यांचं जे उतार वय आहे किंवा त्यांचं जे वृद्धत्व आहे हे सुखकर व्हावं याच्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या सांध्यांची काळजी घेणं किंवा त्यांच्या स्नायूंची काळजी घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याची काळजी राहावी याच्यासाठी सुद्धा व्यायामाचं अतिशय महत्त्व आहे. नक्की सर. सध्या पाहिलं तर अनेक आजारांचं प्रमाण वाढत चाललंय, त्यासाठी आरोग्य तपासणी कशी करावी? पुन्हा आरोग्य तपासणीसुद्धा ही त्या वयोमानानुसार आपण सांगू शकतो. उदाहरणार्थ शाळेतली मुलं आहेत, त्यांचे सुदैवाने आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे सरकारी यंत्रणा मुलांच्या तपासण्या वगैरे शाळेतून करून घेत असतं. जसं की मुलांचं हिमोग्लोबिन तपासणं, त्यांचे कॅल्शियम लेवल बघणं, त्यांचं लसीकरण करणं, ह्या गोष्टी आपल्याकडे शाळेच्या लेवलला मुलांच्या बऱ्यापैकी होतात. परंतु शाळेमधून सुद्धा म्हणजे शिक्षक आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की तुम्हाला जर असं कुठल्या मुलामध्ये एखादी त्यांच्या आकलन शक्तीमध्ये कमी वाटत असेल किंवा काय असेल तर त्यांच्या पालकांना तुम्ही ह्या गोष्टी निदर्शनास आणून द्या. बऱ्याच वेळेला असं असतं की त्या मुलाची आकलन क्षमता ही काही गोष्टींच्या अभावामुळे, कमतरतेमुळे सुद्धा असू शकते. जसं काही व्हिटॅमिन्सचा अभाव
त्याच्यामुळे असू शकते, किंवा काही प्रकारचे मेंदूविकार जसे की आपण इपिलेप्सी म्हणतो, म्हणजे आकडी. आता ह्याच्यामध्ये जो काही प्रकार आहेत याला आम्ही ॲब्सेंट सीजर म्हणतो, की मूल असं स्थिर बसलेलं असतं, एकटक पाहत असतं आणि थोड्या वेळाने ते पुन्हा जागेवर येतं. ही सुद्धा एक इपिलेप्सीचा प्रकार असतो. बऱ्याच वेळेला शिक्षकांनाही माहीत नसतं की हा इपिलेप्सीचा प्रकार आहे, एक प्रकारच्या आकडीचा प्रकार आहे. त्यामुळे त्या मुलाचं शैक्षणिक नुकसान जे होत असतं, त्यामुळे ह्या गोष्टींचे सुद्धा फॉलोअप्स, त्या मुलांची त्या दृष्टीने सुद्धा तपासणी होणं शालेयदृष्ट्या तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं आपण थोड्याशा वयातील लोकांविषयी जर बोलायला गेलं तर त्या लोकांनी प्रत्येकाने आपलं हिमोग्लोबिन, आपल्या कॅल्शियमची पातळी, त्यानंतर आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, त्यानंतर आपली रक्तशर्करा म्हणजे आपली जी शुगर आहे, ह्या गोष्टींची तपासणी नियमित 6 महिन्यांनी तरी एकदा नक्कीच करून बघायला हवी. ब्लड प्रेशर तपासणी ही मला तर वाटतं की ज्यांच्या घरी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे तर त्यांनी तर दर 3 महिन्यांनी करायला काहीच हरकत नाही, आणि ही सहज होण्यासारखी गोष्ट आहे आणि कमी खर्चिक गोष्ट आहे. आणि उतार वयातील लोक जी आहेत त्यांनी आपल्या हाडांच्या ठिसूळपणा तपासणारी ती बोन डेन्सिटी म्हणून जी काही तपासणी असते तर ती बोन डेन्सिटी तपासून घेतली पाहिजे, कॅल्शियमची लेवल तपासून घेतली पाहिजे. थायरॉईड नावाची जी तपासणी असते ती स्त्रियांनीही करून घेतली पाहिजे, शिवाय उतार वयातील लोकांनीही करून घेतली पाहिजे. म्हणजे तपासणीतून लवकरात लवकर उपचार पण होऊ शकतो. निश्चित. आपण म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर ह्या तपासण्या ज्या आहेत या निश्चितच आपल्याला होणाऱ्या संभाव्य आजारांपासून आपल्याला वाचवतात म्हणूया, किंवा त्याचा आपल्याला लवकर ज्ञान करून देतात, जेणेकरून आपल्याला वेळेवर उपचार करून घेऊन तो आजार वाढण्यापासून आपण निश्चित थांबवू शकतो. हो, नक्की सर. पावसाळा ऋतू सुरू झाला आहे, तर त्यामुळे अनेक प्रकारचे आजार डोकं वर काढतायत. तर पावसाळा ऋतूमध्ये होणारे आजार आणि नागरिकांनी त्याबद्दल कशी काळजी घ्यावी? नक्कीच. आता पावसाळा म्हटलं की तुम्हालाही मॅडम माहिती आहे की डॉक्टरांचा सीझन असं गमतीने असं म्हटलं जातं, पण आणि त्यात काही खोटंही नाही, कारण हा जो ऋतू आहे तो अनेक रोगांना निमंत्रण देणारा असतो. आपण जर मुख्यत्वे करून जर बघितलं तर आपण याचे विभाग जर केला तर आपण एक व्हेक्टर बॉर्न डिसीजेस म्हणजे जे काही कीटक किंवा कीटकांपासून होणारे आजार असं आपण त्याला म्हणूया. मलेरियासारखा आजार आहे की जो ॲनाफेलिस नावाच्या डासांपासून होतो, किंवा डेंग्यू आहे की जो एडिस नावाच्या डासांपासून होतो, किंवा चिकनगुनियासारखा आजार आहे. हे सगळे डासांपासून होणारे विकार आहेत. तर ह्याला आपण टाळण्यासाठी डासांची पैदासच कशी कमी होईल किंवा असलेले डासांची हे नष्ट कसं करता येईल, त्यांची लाईफ सायकल कशी तोडता येईल, ह्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत. सुदैवाने सरकारी पातळीवर ह्याच्या उपाययोजना केल्या जातात. फवारण्या करणं, किंवा जे काही पाण्याचे जे काही रिझर्वायर्स आहेत तर त्यांच्यावर पेट्रोलसारख्या वस्तूंची किंवा डिझेलसारख्या वस्तूंची फवारणी करणं, केरोसिनसारखी फवारणी करणं, किंवा ज्या अशा काही वस्तू आहेत की ज्याच्यामध्ये पाणी साचू शकतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या अळ्या वाढू शकतात, अशा गोष्टी शक्यतो लोकांना त्याच्यामध्ये प्रबोधन करणं की ह्या गोष्टी तुम्ही शक्यतो बाहेर ठेवू नका. जसं की रिकामी भांडी असतील, टायर्स असतील, तर ह्या गोष्टी बाहेर राहून त्याच्यामध्ये सुद्धा डासांची पैदास जास्त होते. तर ह्या गोष्टी निश्चितच आपल्याला टाळण्यासाठी सारख्या आहेत. त्यानंतर दुसरं जर बघायला गेलं पुढे जाऊन तर आपण पाण्याने उद्भवणारे आजार असं आपण दुसरे त्यांचं सर्वसामान्य वर्गीकरण करू शकतो. याच्यामध्ये आपण पाहिलं तर कॉलरा आपल्याला सर्वश्रुत आहे की ज्याच्यामध्ये ढाळ लागतात, जुलाब होतात, डिहायड्रेशन होतं, उलट्या होतात. त्यानंतर मग आपण त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर गॅस्ट्रोएन्टरायटिस की ज्याच्यामध्ये सुद्धा संडास पातळ होतो, पाणी शरीरातलं निघून जातं, डिहायड्रेशन होतं. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पेशंट अगदी वाईटात वाईट म्हणजे अगदी कोमातसुद्धा जाऊ शकतो, इतपत याची तीव्रता राहू शकते जर वेळेवर उपाय नाही मिळाले तर. टायफॉईडसारखा आजार आहे की जो पाण्यातून मुख्यत्वे करून होतो, आणि हा मला सांगायला श्रोत्यांना हे निश्चितपणे आवडेल की टायफॉईड टाळण्यासाठी तुम्ही जे आउटस्ट्रीट जे काही फूड आपण जे खातो चवीने, तर ते शक्यतो पावसाळ्यात तरी निदान खाऊ नये असं माझं आपल्याला आग्रह आहे. कारण पाणी अतिशय दूषित असतं, आणि पाणी दूषित असल्यामुळे बऱ्याच वेळेला हा टायफॉईडचे जंतू जे असतात ते मुख्यत्वे कोणाच्या तरी मळामधनं एक्सक्रीट झालेले असतात, बाहेर टाकलेले गेलेले असतात, आणि ते पाण्यात येऊन नंतर पाण्यातून त्या दूषित झालेलं पाणी जर आपल्या पोटात गेलं तर त्यातून हा टायफॉईडसारखा गंभीर आजार होतो. त्यामुळे ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. जर आपण श्वसनाचे जर विकार म्हणायला गेलं तर श्वसनामध्ये जास्त मुख्यत्वे करून आपलं सर्वात कॉमन कोल्ड ज्याला म्हणतो म्हणजे सर्दी म्हणतो, तो आजार आहे, किंवा फ्लू आहे. आता अर्थात ह्या गोष्टी आपल्या जरी काही हातात नसल्या, कारण हे व्हायरस बॉर्न डिसीज आहेत, व्हायरसने होणारे आजार आहेत, पण निश्चितपणे आपण मास्क वापरणं, गर्दीची ठिकाणं त्यातल्या त्या टाळण्याचा प्रयत्न करणं, किंवा घरी परत आल्यानंतर बाहेरून जेव्हा तुम्ही गजबजलेल्या ठिकाणाहून येता तेव्हा वाफ घेणं, ह्या गोष्टी जरी केल्या तरी आपण याच्यापासून थोडा आपला
बचाव करू शकतो. त्यानंतर सगळ्यात एक आजार ह्या दिवसांमध्ये कॉमन असा दिसून येतो, तो म्हणजे फंगल इन्फेक्शन, म्हणजे बुरशीजन्य आजार शरीराला होणारे, किंवा मी ॲथलीट्स फूट म्हणतो, की ज्याच्यामध्ये तुमच्या पायाच्या बेचक्यांमध्ये किंवा आपण जिथे कपडे वापरतो ते कपड्यांचं जिथे इलॅस्टिक असतं त्या ठिकाणी बऱ्याच जणांना चट्टे दिसून येतात, तिथे खाज येते, पुरळ उठतो आणि तिथे खाजवून तिथून ते डाग वगैरे असे दिसायला लागतात. ते दिसायलाही खूप पेशंट ते दिसायला खराब दिसतं म्हणून खरं तर डॉक्टरकडे येतो. मुख्यत्वे करून हा फंगल डिसीज असतो, आजार असतो आणि हा संसर्गजन्य असतो, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे एकमेकाची टॉवेल्स वापरणे किंवा शक्यतो एखाद्या निर्जंतुक करणाऱ्या अशा औषधी साबणाने आंघोळ करणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे, योग्य अँटीफंगल औषधं पोटात घेणं किंवा त्या ठिकाणी लावणं, हे फार या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं. नक्की नक्की. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त श्रोत्यांना काय सांगू शकाल? राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त मी श्रोत्यांना निश्चितच हे सांगेन की या वर्षाची जी आपली थीम आहे की बिहाइंड द मास्क केअर फॉर द केअर टेकर्स, म्हणजे तुमच्या डॉक्टर जसे तुमची काळजी घेतात, तुमच्या कुटुंबियांची काळजी घेत आहेत, या समाजाची काळजी घेत आहेत, तसंच डॉक्टरांच्या समस्याही जाणून घेऊन समाजाने तेवढ्याच सहृदयतेने, तेवढ्याच सक्षमपणे आणि डॉक्टरांच्या विश्वासापोटी, त्यांच्यावरच्या असणाऱ्या आदरापोटी डॉक्टरांच्या मागे तेवढंच खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, हे मला निश्चित श्रोत्यांना सांगायला आवडेल. सर, आपल्याकडून मिळालेले अनुभव आणि विचार निश्चितच श्रोत्यांना अंतर्मुख करणारे ठरतील. यावर्षीची संकल्पना जणू आपल्यासारख्या अनेक सेवाभावी डॉक्टरांच्या मनातले बोलून जाते. शेवटी एकच विचार, जो आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याच्या हक्कांची आणि भावनांची काळजी घेणं हे आपलंही कर्तव्य आहे. सर, तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि श्रोत्यांना राष्ट्रीय डॉक्टर दिनाचं महत्त्व समजावून सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम.